नमस्कार. हॅलो दूरदर्शन कार्यावळीन तुमकां सगळ्यांक मायेचो आनी मोगाचो येवकार. आयचो आमचो विशय आसा सायबर सुरक्षा आनी कॅशलेस ट्रान्झॅक्शन. ह्या सगळ्या संदर्भातली माहिती आज तुमकां दिवपाक आमच्या मुखार आयल्यात गोवा इंजिनियरींग कॉलेजींतले इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी खात्याचे आनी डिपार्टमेंटाचे हेड निलेश बाब फळदेसाय. नमस्कार निलेश बाब. नमस्कार. ते आमकां कॅशलेस ट्रान्झॅक्शन आनी बाकी सगळ्या संदर्भातली माहिती आमकां दितले. तांचे बरोबर आसात समर्थ बाब बोरकार. नमस्कार समर्थ बाब. नमस्कार. तांचे बी ते असिस्टंट प्रोफेसर आसात इलेक्ट्रॉनिक आनी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय. तांकां चर्चा सुरू करचे पयलीं तुमकां एक विनवणी की आयचो विशय आसा सायबर सुरक्षा आनी कॅशलेस ट्रान्झॅक्शन्स, ऑनलायन ट्रान्झॅक्शन्स. तुमी तुमचे प्रस्न आमकां विचारूंक शकता. आमचे फोन नंबर आसात 222-5204-222-2424. तशेंच तुमी आमकां फेसबुकाचेरय फॉलो करूंक शकता. फेसबुका मार्फत तुमचे प्रश्न तुमी आमचे मेरेन पावोवंक शकता. आमची फेसबुक पेज आसा www.facebook.com/गोवा दूरदर्शन केंद्र. परत सांगता www.facebook.com/गोवा दूरदर्शन केंद्र. तुमी ट्विटर हँडला वयल्यानय आमकां तुमचे प्रस्न विचारूंक शकतात. आमचें ट्विटर हँडल twitter.com/दूरदर्शन जी. परत एकदा सांगता twitter.com/दूरदर्शन जी. निलेश बाब आनी समर्थ बाब तुमचो येवकार. विशय मातसो नवीन आसा. नवीन म्हणटा नवीन न्ही, पूण तरी आसतना लोकांच्या तकलेन अजुनय कॅशलेस ट्रान्झॅक्शन्स किंवा ऑनलायन ट्रान्झॅक्शन्स ह्या संदर्भातली क्लियर कट अशी म्हायती ना. अजुनय लोक भितात. हातून एक पयलो प्रश्न हांव तुमकां विचारता की कॅशलेस ट्रान्झॅक्शन किंवा ऑनलायन ट्रान्झॅक्शन्स आनी नॉर्मल ट्रान्झॅक्शन्स हातूंतलो मूळ फरक कितें? एक नॉर्मल ट्रान्झॅक्शन म्हणजे आमी सगळे जाण जाणात. जाका कितें घेतलो जाल्यार आमकां पयशे घेवन वचचे पडटाले, नोटी घेवन. कॅशलेस म्हणजे सगळे ट्रान्झॅक्शन्स ऑनलायन जातले. हातूंत भितर देणारो किंवा घेणारो पयशाचो डिलींग करचो ना डायरेक्ट. म्हणजे नोटी नात. कॅश विरयत, कॅश ना. हय, कॅश ना. म्हणजे हातूंत डिफरंट मोड्स आसात. एक सादारण म्हणजे क्रेडीट कार्ड घेवन म्हणया, डेबीट कार्ड घेवन म्हणया, आनीकूय खूब मोड्स आसात नवे आयल्यात आतां. पूण हातूंत उदाहरण आतां म्हाका पयलींचे हातूंत पयशे घेवन वचपाचे पळय बाजारांत, तातूंत एक तर बँकेन वचून पयशे काडचे पडले, नाजाल्यार ATMान लायनीन उबो रावन पयशे काड, आनी मागीर बाजारांत वचून कितें घे आनी ते पयशे दी. वेरेज हांगा कितें जाता, पयशे आसा ते इलेक्ट्रॉनीक फॉर्मान ट्रान्सफर जातात. म्हणजे हांवें कितें घेतलें ताजे पयशे थ्रू ए डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड हातूंतल्यान म्हज्या अकावंटांतल्यान दुकानकाराच्या अकावंटांत डायरेक्ट ट्रान्सफर जातात. पूण आमी पयशे जेन्ना दिता, ट्रान्झॅक्शन जाता तेन्ना सरळ काडून ते दिवप जाता. पूण आमी हे सगळे बटनाचेर करतात, स्मार्टफोना वयल्यान म्हणत आनी कशें. तातूंत एक जनरल एक म्हणजे म्हाका दिसता की द ट्रान्झॅक्शन्स आर नॉट सेक्युअर्ड. खंय तरी सुरक्षेचो अभाव म्हाका दिसता. कितपत सेक्युअर्ड आसा निलेश बाब ही ट्रान्झॅक्शन्स? म्हणजे खरेंच तें ट्रान्झॅक्शन जालें काय ना, किंवा ते म्हाका कळटलें कशें ताणें 4 दाबले, 5 दाबले ऑर वॉट एवर इट इज. ह्याचे दृश्टीन मातशें आमकां विस्तारान सांगात की हाव फार इट इज सेक्युअर्ड किंवा सुरक्षीत आमचे ट्रान्झॅक्शन्स कितलीं उरतले आनी उरतात? एक तर सामकें 100% सेक्युअर अशें ना हातूंत भितर सगळें काय. म्हणजे देर आर डिफरंट मेथड्स. काही म्हणजे प्रिकॉशन्स घेवचे पडटात. एक अशें म्हण आसा की प्रिवेंशन इज बेटर देन क्युअर. करेक्ट. म्हणजे कितें जातकूच वॉट स्टेप्स कॅन बी टेकन ताजेर एक वेगळो म्हणजे सिक्वेन्सीस आसा. म्हणजे बेस्ट कितें करप, अशें कितें फ्रॉड जावचें न्ही, नाजाल्यार कितें वायट अशें जावचें न्ही, ट्रान्झॅक्शन करतना सेक्युरिटी इश्यूज येवचे न्ही, हाजे खातीर भरपूर स्टेप्स आसात. एज फार एज सेक्युरिटी इज कन्सर्न, आमी जर अशी बरी तर म्हणजे सेक्युरिटी स्टेप्स घेयत जाल्यार म्हाका दिसता वी कॅन डू इट नायसली. वॉट आर दोज सेक्युरिटी स्टेप्स? म्हणजे कितें करप? नॉर्मल मनीस हांव, म्हाका ही ट्रान्झॅक्शन करपाक जाय, तातूंत सुरक्षेचे उपाय हांवें कितें घेवप? एज अ उदाहरण दितलो म्हणल्यार तुमकां एक आतां नेट बँकिंग घेवप. अशे खूब मोड आसात. नेट बँकिंग इज वन ऑफ द मोड. नेट बँकिंग हे पूर्णपणे वेबसायटी वयल्यान जाता आनी ताजे खातीर वेबसायटी वयल्यान किंवा मोबायल एपूय आसात. आनी आज तुमी जाणात की सगळें कितें मोबायला वयल्यानूच जाता. नेट बँकिंग म्हणजे त्या बँकेच्या वेबसायटीचेर हांवें वचप आनी थंयच्यान म्हजो अकावंट ऑपरेट करप हांवें. अशें न्ही, सिंपल लोकांक जर समजप. बरोबर. थंय ओके, वेबसायटीर गेलो, तांचो पासवर्ड आनी कितें आसा तें घातलें, मागीर फुडें नॉर्मली अशें जाता तें. फॉर एग्जाम्पल आतां तुमी एक टिकेट बूक करतात. टिकेट बूक करता आसतना सपोज मेक माय ट्रिपा वयल्यान करतात. इट इज अ पोर्टल फॉर बुकींग ऑफ द टिकेट. तुका ती टिकेट बूक करतकच तो मेक माय ट्रीप कितें करता, पयशे भर म्हणटा.
पयशे भर म्हणटा द मोमेंट तुवें ते पयशे भरपाची लिंक क्लिक केलें सो तो पेमेंट गेटवेचेर व्हरता. पेमेंट गेटवे इज अ इंटरफेस ज्या कडेन म्हणजे तो मेक माय ट्रीप एप्लिकेशन आसा ताजो आनी बँकेचो, ताजे वयल्यान मागीर तुवें सिलेक्ट करप आनी मागीर तूं कितें जाता त्या पोर्टलाचेर वता. फॉर एग्जाम्पल म्हजो स्टेट बँकेन अकाउंट आसा, स्टेट बँकेच्या हाजे पोर्टलाचेर वता. ती मेक माय ट्रीप आणि ही वेबसायट कनेक्ट म्हणजे थंय वता ते डायरेक्ट ते ऑटोमॅटीक तो पेमेंट गेटवेचेर तो तुका लँड करता थंय. आनी थंय व्हरतकच मागीर तुजी ट्रान्झॅक्शन जें आसा तें बँके बरोबर म्हणजे बँक तुका विचारता तुजी म्हणजे पर्सनल अकाउंट आसा जाल्यार आयडी घालची पडली, लॉगीन आनी पासवर्ड. सो हें करता आसतना हांवें सेक्युअरली करपा जाय. एग्जाम्पल सेक्युअरली म्हणजे कशें म्हजो पासवर्ड लॉगीन बी कितें आसा तें कोणा कडेन शेअर करप ना. करता आसतना मशीन अशें वापरप की तें तुजें आनी इट इज सेक्युअर्ड. एक पब्लीक नॅटवर्कान वचून तें फ्री वायफाय मेळटा म्हणून तातूंतल्यान करप ना, कित्याक थंय स्निफर्स असतात. लॉगीन पासवर्ड घालता थंय कोणूय काडपाक शकता. सो एन्श्युअर दॅट तुजी सिस्टम सेफ आसा, सारकी बरी आनी प्रोटेक्टेड आसा. प्रश्न आयला तो प्रश्न घेऊया आणि मागीर आमची चर्चा मुखार. अनिल बाब शंखवाळकर, नमस्कार अनिल बाब. नमस्कार. नमस्कार, विचारात तुमचो. परवरीच्यान उलयता. विचारात. म्हणजे एक दोन प्रश्न आसा. पयलो प्रश्न म्हणजे आयच्या मराठी दैनिकांत एक बातमी प्रसिद्ध जाल्या की नवे वाडे वास्कोच्यान बनावट डेबिट कार्ड करून एका खातेदाराच्या अकाउंटांतल्यान 22,000 रुपयांची खरेदी केल्या. माझो फोन. तर बनावट डेबिट कार्डां कशी तयार करतात हो म्हजो पयलो प्रश्न. दुसरो प्रश्न असे की आता आमी येतात की सरकारी जी सायटी आसा त्यो हॅक जातात, तश्यो बँकेच्यो सायटी हॅक जावंक शकना. दोन प्रश्न तुमकां आयकूंक आयले. बनावट डेबिट कार्ड किंवा कार्ड डुप्लिकेट कार्डां करतात त्या संदर्भात एक आशिल्लो. आणि दुसरो प्रश्न हॅकिंग, हॅक जातात वेबसायट्स, हॅक जातात. हॅकिंग म्हणजे नॉर्मली कितें तें सांगात आणि हॅकिंग कशें जाता किंवा ते जावचें न्ही म्हणून आमी कितें उपाय घेवंक शकता काय ताणें घेवप वेबसायटवाल्यांनी, सांगात. एक तर म्हणजे कार्ड जे असतात ती दे आर मेड ऑफ प्लास्टीक, एक कसले तरी मटेरियल असता, PVC असता चडशा टायमार. म्हणजे टेक्नॉलॉजी अशी की कोणेंय तें करपाक मेळटा. पूण आयची कार्ड्स असतात ती मोर सेक्युअर असतात. म्हणजे स्मार्ट कार्ड असतात तातूंत भितर चीप आसता इलेक्ट्रॉनिक, ती इमिटेट करपाक मातशी डिफिकल्ट असतात. म्हणजे नॉर्मल कार्ड जे आसात ताजेर म्हणजे कार्ड इज ओन्ली एन इंटरफेस, तूं स्वायप करता. पूण वॉट इज इम्पॉर्टंट इज द पिन. आनी आजकाल अशें जाल्लें आसा की दीस बँक्स किंवा म्हणा ट्रान्झॅक्टिंग कंपनीज ताणें मातशी बरी स्टेप्स घाल्ले आसात. ऑथेंटिकेशन 2 वे जाल्लें आसा. म्हणजे एकाच हेजेर पासवर्ड आनी लॉगिनाचेरूच उरुना तें. OTP म्हणजे ट्रान्झॅक्शन स्टार्ट जालो की ते OTP धाडून दितात, वन टायम पासवर्ड, आनी तो तुज्याच मोबायलाचेर येता. सो यू एन्श्युअर डबल सेक्युरिटी. अशी 3 ट्रिपल सेक्युरिटी असू शकता. म्हणजे द मोर द लेवल बेटर इज द सेक्युरिटी दॅट इज. एखाद्या हाणें जर डुप्लिकेट कार्ड जरी तयार केलें तरी ताका पयशे काडप किंवा ट्रान्झॅक्ट करप कठीण आसा. जोपर्यंत तुमचो पासवर्ड लीक जायना तोपर्यंत ह्यो गजाली जावच्यो ना अशें तुमकां म्हणत. बरोबर. हॅकिंगाचें कितें? आज तुम्ही जाणात की डिजिटल वर्ल्डान सगळी इन्फॉर्मेशन इज ऑन पोर्टल्स. तुम्ही ते वेब म्हणत किंवा इंटरनेट म्हणत किंवा वेबसायट्स म्हणत. गव्हर्मेंटाची इन्फॉर्मेशन वेबसायटीचेर आसता आनी दीस वेबसायट्स आर होस्टेड इन अ डेटा सेंटर. तसो उदाहरणार्थ गोवा गव्हर्मेंटाचो स्टेट डेटा सेंटर आसा, हांगा आसता. सगळीं जाण आपली परीन बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर घालतात. इट कंप्रायझीस ऑफ सेक्युरिटी मेजर्स, फायरवॉल्स असतात, राउटर्स असतात, प्रॉपर एंटी व्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्ले आसा की कोणें ताका इंट्रूड करची न्ही, कोणें थंय एंटर जावची न्ही, प्रिकॉशन्स घेतिल्ले असतात. बट तुमी जाणा टेक्नॉलॉजी जशी एडवान्स जाता ज्या तरेन म्हणजे तूं मेजर्स घेता, हॅकर्स असता पळय ते तशेंच सोल्युशनच काडटात म्हणजे तातूंतल्यान एंटर जावपा पुरते. आनी अशें जाल्ले कारणान काही लोक म्हणजे आउट ऑफ मालाफायड इंटेंट म्हणत आनी काही लोक म्हणजे कितें इट इज तांगेली बी नॉलेज न्ही ती सी आमी पळय हॅक केलें म्हणून. इनफॅक्ट अशी कोर्सीस पसून आसात, सर्टिफायड हॅकर्स असतात. म्हणजे हो कित्या खातीर आसा की सर्टिफायड हॅकर्स अशा खातीर की वेन दे नो टू हॅक दे कॅन बिल्ड सिस्टम्स फॉर एंटी हॅकिंग. करेक्ट. पूण अश्यो बँकेच्यो ज्यो सायट्स बी आसतात तांणी प्रिकॉशन्स घेतिल्लीं आसता की ते हॅक जावचे न्ही म्हणून. आनी नॉर्मली अशें जायना. जालेंच जाल्यार ताजेर उपाय आसा. बरोबर. तुमचे कडेन वता समर्थ बाब. कॅशलेस इकॉनॉमी सध्या डिजिटल इंडिया आणि हे सगळें जें जालां, कॅशलेस इकॉनॉमीचे बेजीक फायदे तुमी सांगात. हांगा 3 गोश्टी आसा. एक म्हणजे कॅशलेस, ऑनलायन आनी डिजिटल. सो हे 3 गोश्टी एकच. आमकां हांगा एक समजून घेवपाक जाय ती गोश्ट अशी की हे कॅशलेस न्ही, इट इज लेस कॅश. सो आमी लेस कॅश आमकां सांबाळपाक जाय. हातूंत खुबशे बेनिफिट्स आसा. सो पयलो बेनिफीट आमच्यान असो म्हणून येता की एका तेंपार आमी पाकिटान खूब पयशे घेवन भोंवताले. सो तेन्ना एक चोरयेचो धोको आशिल्लो.
लोक तुमची पाकिटां मारताले. आज तुम्ही पाकिटान कार्डां घेवन भोंवता, वॉलेटान तुमचे कार्ड आसता. सो इन केस तुमचे समज वॉलेट कोणी मारले जाल्यार तुमी एका बँकेक फोन करून सांगपाक शकता की अशें जाल्लें आसा, आपल्याचें कार्ड ब्लॉक कर. सो हो जालो एक ताचो मुखेल फायदो. दुसरी गोष्ट अशी आसा की आमी जेन्ना कितें सामान घेवपाक वताले तेन्ना समजा एक बील जालें 196 रुपया, तर आमी तांकां 100 रुपया काडून दिता. सो 4 रुपया तांचे कडेन चिल्लर मोडचे आसतात अशें ना. सो तेन्ना ते आमकां चॉकलेटी दिता. एकदां ते घेतना आमकांय खंय तरी वायट दिसता. सो हाजेर एक प्रॉपर सॉल्युशन म्हणजे आमी ऑनलायन वापरपाचें, डिजिटल जे कार्ड जे आसता ताजे स्वायप करपाचे आनी आमचे 96 रुपया तातूंतल्यान कट जाता. अशे बारीक बारीक खुबशे फायदे आसा. तसो आनी एक फायदो म्हणजे आतां समजा आमकां खंयची इलेक्ट्रॉनीक गोश्ट घेवन वचपाक जाय, टीव्ही घेवपाक जाय वा फ्रीज घेवपाक जाय, जाची कॉस्ट आसता इन टर्म्स ऑफ थावजंड्स. सो हांगा आमकां हार्ड कॅश घेवन वचपाची गरज ना. सो आमी हांगा कार्ड घेवन वता, ते कार्ड स्वायप करता आनी वी कॅन पे द मनी. सो अगेन आमकां हार्ड कॅश घेवन भोंवपाची तशी गरज ना. एक प्लास्टीक कार्ड घेवन भोंवल्यार पुरो. हय. मागीर सामको म्हत्वाचो मुद्दो हांगा म्हटल्यार टायम सेवींग. सो म्हाका समजा टिकेट बूक करपाक जाय, म्हाका आनी खंय वचपाक जाय, सो म्हाका थंय पर्सनली वचचें पडटालें त्या ऑफिसान. सो आतां हांगा तूं घरान बसा, ऑनलायन करात आनी तुमकां त्यो सर्विसीस मेळपाक शकता. दुसरी गोष्ट एक प्रश्न घेवया, मागीर परत तुमचे कडेन येता. नोवेच्यान मारियाबाई फर्नांडीस आमचे कडेन उलोवंक सोदता. हॅलो मारियाबाई. हॅलो. हॅलो सर, म्हजो एक प्रश्न आहा असो. कॅशलेस मशिनांचेर हो फायदो घेवप्या चड जाता वो विकप्या चड जाता? जायते फाटी जाता ते सामान घेयलें मागीर ते सगळें कोंत हिशेब केले म्हणटी मागीर तांकां 4 आणे उरताय, कोण 8 आणे उरताय, 10 पयशे तांकां सुबेज वयताय. मागीर ते म्हणटाय आमकां ना, मोड ना. अशें करून ते मागीर इल्ले म्हणल्यार जायत जाताय आसतले. पूण तेणी मोड घेवन दवरपाची आनी कोणागे हाय उणी जाताय सुबे जाते भाशेन तांकां तेणी हारी करपा जाय वो मोड ना म्हूण पोतून धाडपाचे. हय, प्रश्न समजलो. हाजेच खातीर कॅशलेस ट्रान्झॅक्शन्स करपाक जाय. मारियाबाईक उत्तर दियात, कोणी दियात. तोच आमी आतां विशय हाताळटाले की सद्दां आमचे बील जेता 96 रुपया येता वा 196 रुपया येता, तेन्ना आमी 100 रुपया तांकां काडून दिता. आमकां 4 रुपया मेळटात अशें ना, आमकां चॉकलेटी मेळटा. सो हांगा आमी समजा अशें डिजिटल कॅशलेस ट्रान्झॅक्शन करीत जाल्यार तितलोच थंय एमावंट पावता. दुसरो ताजो एक असो फायदो आसा की कॅश आमी जे एक्सपेंडिचर करता ताजे डिटेल्स आमकां दवरपाची गरज ना. कारण समजा तुमी कॅश घेवन भोंवले जाल्यार तुमकां आपण आयज खंय खर्च केलो, कसो केलो तो नोंद दवरची पडटाली. आज कितें जालां, तुमी जेन्ना कार्ड वापरता तेन्ना ऑनलायन डिटेल्स तुमच्या खंय तरी बँकेन सगळे सेक्युअर्ड आसता. सो यू कॅन जस्ट रिफर, तुमकां तो मेळटा की आज आपण कसो कितें खर्च केलो तो. दुसरी गोष्ट अशी आसता की जेन्ना आमी सर्विसीस खंयचे अवेल करता, पर्सनली त्या खंयच्या सेंटरान वता, मे बी लायटी बील भरता, इलेक्ट्रिसिटी बील भरता, तेन्ना आमी आमची गाडी घेवन थंय वता. सो तेन्ना तो पेट्रोलाचोय खर्च आसा तो आमचो वाचूं येता. सो अशे खुबशे आमकां बेनिफिट्स आसता जे कॉमन मनशाक हाचो फायदो जावं येता. येस. म्हजो दुसरो प्रश्न आसा जो कॉमन मॅन, म्हणजे हांव जेन्ना बँकेन वता तेन्ना म्हजो ई बँकिंग आसा अकावंट स्टेट बँकेन, तो मॅनेजर किंवा तो क्लार्क म्हणटा तुका कितें करपा जाय, RTGS करपा जाय, नेफ्ट करपा जाय, हें करपा जाय, तें करपा जाय. म्हणजे वीच मोड टू बी युज्ड हें लक्षान येना. मात ताका हांवें विचारप RTGS म्हणजे कितें, नेफ्ट म्हणजे कितें, त्या संदर्भात मातशें सांगात की खूब मोड आसात. तुमी म्हटलें क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड आसा, म्हणजे डेबीट कार्ड काय क्रेडीट कार्ड, परत होय प्रश्न आसा, तें सांगात. RTGS करप, एखाद्या ट्रान्झॅक्शनाचो पेमेंट करपाक, काय नेफ्ट करप, काय वीच मोड टू बी युज्ड, दोगां पैकी कोणी सांगल्यार जाता. एक म्हणजे कशें आसता की हे RTGS नेफ्ट म्हणटा पळय ते एमावंटाचेर डिपेंडंट आसता. ओके. सादो मोड म्हणजे सपोज म्हाका एक म्हज्या अकावंटांतल्यान तुज्या अकावंटाक ट्रान्सफर करपा जाय पयशे, डिपेंड्स ऑन द एमावंट. कमी एमावंट आसत म्हणजे एक 10-20 हजार जाल्यार RTGS इज बेटर. RTGS म्हणजे कशें, आमी इन्स्ट्रक्शन्स दिवप तांकां म्हज्या अकावंटांतल्यान ट्रान्सफर करूं म्हणून बँकेक, आनी ते ट्रान्सफर जातात आनी दे हॅपन इन बॅचीस. म्हणजे तांची बॅचीस अशी टायम आसता. तांणी तो रियल टायम ग्रॉस सेटलमेंट म्हणजे एक्चुअली कितें तें रियल टायम ग्रॉस सेटलमेंट इज RTGS. हय, म्हणजे व्हॉट डू यू मीन बाय दॅट रियल टायम ग्रॉस सेटलमेंट? म्हणजे ठरावीक वेळा भितर तो रियल RTGS तेन्नाच जाता, तेन्नाचे तेन्ना जाता आनी ताका लिमीट ना, तो कितलोय करपा जाता. वेरेज नेफ्टाक म्हाका दिसता RBI गायडलायन्सा प्रमाणे 2 लाख पर्यंत आसा. सो तो 2 लाख काय 50,000 अशें कितें तरी, म्हणजे तो कमी अमावंटाक जाता. नेफ्ट म्हणजे इमिजिएटली जायना. आणि रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट म्हणजे RTGS तो इमिजिएटली जाता. म्हणजे तुम्ही खंय आसा, तुम्ही दिल्ली थंयचे तुमचो अकाउंट आसा, हांवें पयशे घातले थंय तुमकां मेळ्ळे, तातूंत इतले फास्ट जाता. हय.
आणि नेफ्टा खातीर अमाउंटाचे लिमिट आसा आणि ते रोखडे जायना ना ताजे कितें एक दिसा भितर पयशे पावता काय कितें ना डिपेंड्स ऑन द बॅच आतां नॉर्मल आतां खंय आमी कोर्साक वतात म्हणजे तांणी आपलो अकाउंट नंबर दिल्लो आसता आणि म्हज्या अकाउंटांतल्यान हांवें तें इनिशिएट करप थ्रू इंटरनेट की ह्या अकाउंटाक म्हाका 5,000 घालपा जाय म्हणून एकदां घाली की तें इमिजिएटली जायना इट हॅपन्स इन बॅचेस एकदां म्हणजे सांजची 5 नंतर बी जायत जाल्यार नेक्स्ट डे वता वेरेज आरटीजीएस इज इमिजिएटली रोखडी जाता आनी अमाउंटाकय लिमीट ना ताका चार्जीस बी कितें बँक चार्ज करता चार्जीस आसात इट इज इन पर्संटेज आसता इन नेफ्ट इट इज पैसे असतात ना ताका 10 रुपया बी असतात 1,000चे ट्रान्झॅक्शन केल्यार बी आणि आरटीजीएस इज ऑन पर्संटेज पूण इतले फास्ट तुमचे त्याच टायमार पैसे दुसऱ्या अकाउंटाक पावता हे तर तुम्ही हाजेर चॅकाचेर कंपेर करत अदर आवर कन्व्हेन्शनल मोड वॉज चॅक न्ही तो चॅक ताका व्हरून एक तर फिजिकली दिवपाक जाय सो मनीस तर मुंबय आसत जाल्यार पोस्ट करचो पडलो नाजाल्यार कोणी तरी येवन कलेक्ट करचो पडलो आणि हांगे जाता वचपाक नाका फिजिकल प्रेझेन्स इज नॉट रिक्वायर्ड आणि तो मागीर अकाउंटाक व्हरून डेपॉझिट करप म्हणजे फावट्यो ह्या बँकेक त्या बँकेक आणि मागीर मिनिमम ते आरबीआय प्रमाणचे दीस असतात फॉर द चॅक गेटिंग सॉल्ड ताका वेळ लागतात आता एकूच नेट बँकिंगा थ्रू आरटीजीएस आमी घरा बसून करपाक शकता काय बँकेन वचचें पडटलें आमकां ना घरा बसून जाता घरा बसून बोथ नेफ्ट एज वेल एज आरटीजीएस ऑनलायन आणि अशी बी तातूंत सुविधा आसा सपोज म्हजे कडेन अकाउंट ना जाल्यार पसून आय कॅन गो विथ कॅश टू द बँक अल्टिमेटली कॅशलेस इकॉनॉमी म्हणजे हे न्ही पण अशी सवलत आसा की कोणा कडेन तर ना अकाउंट बी जाल्यार तांणी कॅश डेपॉझिट करूं जाता आनी देन बँक डज नेफ्ट ऑर आनी एक प्रश्न आसा मुखार परत आमी त्या प्रश्ना कडेन या मडगांवच्यान रघुनाथ कांद्रो हॅलो रघुनाथ बाब सर म्हाका एक प्रश्न विचारपाक जाय म्हणल्यार एक फोन येता कोणालो मोबायलाचेर आनी ताका समज आन्सर करीत जाल्यार ते मोबायला वयले पयशे डाटा तो ना जाता जाल्यार म्हाजो प्रश्न कितें जाण तूं जर तुज्या मोबायलाचेर इंटरनेटूच ना जाल्यार हें जावंक शकता कळो प्रश्न कळो ना मातशें अजून एकदा विचारात मातसो प्रश्न म्हजे कडेन स्मार्टफोन ना आनी म्हाजो मोबायल हांवें बँके कडेन लिंक करूंक ना केला पूण कितें आहा म्हाजे कडेन नेट बँकिंग ना जर कोणालो फोन आयलो माझ्या अकाउंटातले पैसे ना जाता अशें म्हणून टीव्हीचेर बी सांगतात ते जावंक शकता स्मार्टफोन ना म्हणटा स्वता कडेन नेट बँकिंगूय ना तरी आसतना ताका फोन आयलो ह्या संदर्भांतलो कितें बाबा तुजे पयशे आनी कितें जाल्यार तशें ते फ्रॉड जावंक शकता अशा अर्थाचो म्हाका प्रश्न दिसलो सारकें क्लियर आयकूंक येवना हय फ्रॉड अकाउंटा भितर जावपाक शकता म्हणजे ताका नेट बँकिंगाक बी कांय संबंद ना ताजो अकाउंट इंडिपेंडंटूच आसा आणि वेदर इट इज ऑपरेटेड ओवर इंटरनेट ऑर नॉट दॅट इज अ डिफरंट थिंग म्हणजे बँकेक तागेले फ्रॉड जावपाक शकतात न्ही जावंक शकता पूण ताजो तर एनेबल्ड ना अकाउंट फॉर नेट बँकिंग जाल्यार कोणूय नेटार वचून ताजी लॉगीन किंवा पासवर्ड घालपाची शक्यता ना बिकॉज इट इज नॉट एनेबल्ड ओनली फॉर नेट बँकिंग सो शक्यता ना आणि एक लक्षात दवरात की बँक्स नॉर्मली केन्नाय कांय विचारनात किंवा कोणूय फोन करून कितें इन्फॉर्मेशन मागयना खूब फावटी आमकां अशी फोन येतात की तुजी लास्ट 4 डिजीट सांग हाजे कोडाचे किंवा तुमची डेट ऑफ एक्सपायरी सांग हे सगळे फ्रॉड हे म्हणजे दिसार लोक इन्फॉर्मेशन काडटात तुमचे कडल्यान घेतात म्हणजे इट इज नॉट ओनली फॉर ट्रान्झॅक्शन्स इवन आमचे कडेन आतां ईमेल्स आसा प्रत्येका कडेन आमचे अकाउंट्स आसात आनी हाका आमी सेक्युअर केल्ले असतात फॉर एक्झाम्पल आतां पासवर्ड हिंट म्हणून एक आसता पासवर्ड हिंट कितें आमकां ती क्वेश्चन्स दिल्ले असतात वॉट वॉज माय फर्स्ट बायक आनी तो उत्तर आसता सपोज हांव सुद्दां विसरत केन्नाय पासवर्ड जाल्यार तो म्हाका प्रश्न विचारता सिस्टम विचारता वॉट वॉज युअर फर्स्ट बायक सो हांवें ती म्हजी फर्स्ट बायक सपोज तर राजदूत म्हणून सांगलें जाल्यार दॅट इज द हिंट आनी कोणाकूय जर खबर आसा समबडी कॉल्स मी ताका खबर आसा म्हजो प्रश्न कितें तो हिंट तो ही कॉल्स मी एन आस्क विचारता वॉट वॉज युअर फर्स्ट बायक काय म्हणल्यार असली केसीर आमी सांगूंक जायना कोणाकूय कित्याक म्हणजे हांवें जरी पासवर्ड शेअर केलो ना जाल्यार हो हिंट क्वेश्चन जो आसा आनी ताचें उत्तर आसा तें हांवें शेअर केलां सो नॉर्मली कोणें जर तुमकां फोन करत आनी अशी इन्फॉर्मेशन विचारपाक म्हणजे प्रयत्न केलो जे जावं ते बँकेची म्हणून सांगू नाल्यार तुमचे मित्र म्हणून सांगू नाल्यार कोणीय सांगू कोणाक इन्फॉर्मेशन दिवपाची ना आनी प्रश्न अशे तरेन विचारले जातात की काही वेळार पळय तो तुका 4 डिजीट सांगता हे पळय हे तुजे 4 डिजीट उरल्या ते 2 सांग म्हणून अशें आनी ते आमकां दिसता हो बँकेचो मनीस कोण तरी अशें दिसता पण तशें नासता सो हाजे पासून सावध रावपाचें फेसबुकाचेर एक प्रश्न आयला आशा देशपांडे म्हणून ताजो
की नेट बँकिंग किंवा स्मार्टफोन वापरता आसतना एंटी व्हायरस जाय काय म्हणून हय खूप महत्वाचो प्रश्न दिसलो म्हाका हाय सांगात मातशें विस्तार समर्थ बाब. जेन्ना आमी एंड्रॉयड फोन वापरता तेन्ना आमकां लक्ष दिवपाक जाय की तातूंत एंड्रॉयड डिबगिंग मोड जो आसता तो ऑन आसपाक जाय. कारण खूब फावटी आमी अशें म्हणटा की आमकां जे आतां लोक वॉट्सॅप जे ग्रुप्स जाल्ले आसा आमकां युनिवर्सल अशी लिंक्स मेळटा. आमी ताजी कसली खातरजमा करिनासतना ते लिंक्स आमी एक्टिवेट करता. जेन्ना ते आमी लिंक्स एक्टिवेट करता वा जे एप्स जे आसा जेन्ना आमी डावनलोड करता तेन्ना एप्सांचे आमी तेजे ऑथेंटिसिटी पळयना. सो जस्ट आमी एक खंयचे आमकां एप जाय तो डावनलोड करता आनी ताजे एक रुल्स आसता सेटिंग्स आसतात ते आमी ओके करता. सो जेन्ना आमी ते ओके करता तेन्ना आमी ते वाचपाचे यत्न करता. थंय बरयल्लें आसता की जेन्ना आमी ते ऑन म्हणटा ओके म्हणटा तेन्ना आमचे जे SMS जे आसता आमचे जे कॉन्टॅक्ट्स जे आसता आमचे जे ऑडियो कॉल्स जे आसता आमचे जे बाकीचे सगळे डिटेल्स जे आसता तो दुसरो मनीस घेवपाक शकता. सो असले जर आमकां जर हाजेर आड हाडपाक जाय जाल्यार एंटीव्हायरस हो खूब गरजेचो. जशें एंड्रॉयड डिबगिंग मोड ऑन आसपाक जाय आनी दुसरी गोश्ट म्हळ्यार तुमी हो एंटीव्हायरस तो घालचोच पडटा नाल्यार आमचे जे इन्फॉर्मेशन आसा ते थर्ड पार्टी घेवन ताजो मिसयूज करूं शकता. पूण एंटीव्हायरसूय ती परत अपडेटेड आसपाक जाय. केन्ना केन्ना जाता की 1 वर्स ताची व्हॅलिडिटी उरता आनी मागीर ती आमी ताका तितलें महत्वूच दिना. म्हणटकीर एंटीव्हायरस आनी खास करून खंयची एंटीव्हायरस बी वापरप अशें कितें आसा म्हणजे कंपनीचे नांवां नाका पूण एखाद्या ताजे फिचर्स जर पळय जाल्यार ह्यो फिचर्स आशिल्ले आमकां कंपनी खंयची प्रमोट करपाची ना कंपनीचें नांव घेवं नाकात पूण ह्यो फिचर्स आशिल्ले एंटीव्हायरस जाय अशें कितें आसा. अशें आतां जेन्ना आमी एंटरप्रिनरशीप म्हणटा तेन्ना अशे खुबशे एप्स जे आयिल्ले आसा आनी ते फ्री ऑफ कॉस्ट आसा. ते आमच्या गुगलान मेळटा. सो ताजेर तुमकां कळटा की तुमचे मेसेजीस कोणें वाचले तुमचे फोटोज कोणें पळयले तुमचे जे ट्रान्जॅक्शन्स जे आसा ते थर्ड पार्टी कोण पळयता हे सगळे आमकां डिटेल्स कळटा. आनी तुमकां जर हेच्या पेक्षा बरी सर्वीस जाय जाल्यार यू हॅव टू पे फॉर दॅट. सो म्हाका दिसता ह्यो इतल्यो सुद्दां सर्विसीस मेळटा त्यो खूब जाता. सो वी कॅन डावनलोड सम एंटीव्हायरस वीच आर फ्री ऑफ कॉस्ट. हांव थोडेच तर ऍड करतलो जाल्यार हाजेर एक प्रश्न घेवन मागीर हय मिस्टर बोकारो तुमचो फोन आसा. हॅलो hello sir. सांगात. हां So my question is that while doing an online payment, we will often see the phrases like secured by 128-bit encryption. What does this mean? कळो प्रश्न. हां सांगात. एन्क्रिप्शन म्हणजे हय प्रश्न मातसो परत विचारत. प्रश्न हय मातसो परत विचारत. हॅलो Yeah. While doing an online payment, हां we will often see the phrases like secured by 128-bit encryption. So what does this mean? ही एक एन्क्रिप्शनाची टॅक्नीक आसा. म्हणजे ते जो डेटा आमी ट्रान्समीट करतात तो कोणाकय मेळचो न्ही. म्हणजे देर आर इंट्रुडर्स ऑन द नेट. इंटरनेट म्हणजे की म्हणलें की इट इज अ नेटवर्क न्ही. ताजेर इंट्रुडर्स आसतात स्निफर्स असतात जे इन्फॉर्मेशन कॅप्चर करपाचो प्रयत्न करतात. सो आमी आतां पळय फॉर एग्जाम्पल आतां लॉगीन पासवर्ड जेन्ना एंटर करतात इट इज अ क्लायंट मशीन जे तुमी वापरता तें आनी थंय एक सर्वर आसता. फॉर एग्जाम्पल तुमी पेमेंट गेटवे स्टेट बँकेचे वापरतात तो स्टेट बँकेच्या सर्वरान वता आनी तो क्रॉस चॅक करता. सेम वे पयशे जेन्ना ट्रान्झॅक्ट करता आमी 1000 घाले हो डेटा जो ट्रान्समीट जाता पळय तो एनक्रिप्ट करचो पडटा. एनक्रिप्शन एंड डिक्रिप्शन ही एक टॅक्नीक जी धाडपा खातीर आनी रिसीव करपा खातीर आसता. म्हणजे डेटा जेन्ना धाडटा आसतना एनक्रिप्ट करप आणि रिसीव करता आसतना त्या एंडाक डिक्रिप्ट करप. सो 128-bit एनक्रिप्शन ही एक टॅक्नीक. सो डेटा मागीर तो तुका कळना कसो तो. फॉर एग्जाम्पल आतां नॉर्मल अल्फाबेटिकल ऑर्डरीन म्हणशात जाल्यार तुमी एक नांव घेतलें इंग्लिशीन ताजी नांवाची स्पेलिंग आसता तो धाडटा आसतना ताजे ते स्पेलिंगान वचना इक्वलंट दुसरोच आसता. उदाहरण आतां निलेश NILESH धाडटा आसतना तो ZXYQ कितें तरी वतलो आनी थंय वतकीर डिक्रिप्ट जातलो परत. म्हणटकच ते एक सेक्युरिटी मेजर. हय इट इज अ सेक्युरिटी मेजर सो दॅट इंट्रुडर्स स्निफर्स हांकां इन्फॉर्मेशन कॅप्चर करपाक मेळना इजिली अशें. प्रसाद सावंत तुमचो फोन आसा. हॅलो प्रसाद बाब. हॅलो विचारा. भीम ऍप विषयी जरा माहिती पाहिजे होती. त्याच्यानुसार काय काय ट्रान्झॅक्शन करता येतात आणि त्यांचे लिमिट किती असतात पर डे वगैरे असतात. भीम ऍप जे आहे गव्हर्नमेंटचं डाउनलोड करून त्याच्याविषयी माहिती दिली तर बरोबर. हां ओके प्रश्न कळो न्ही. हय हां येस निलेश बाब. एक्चुली हांव जाणा त्या प्रमाणे भीम हे एक इट इज एन युनिफायड पेमेंट इंटरफेस. UPI. हय युनिफायड पेमेंट इंटरफेस म्हणटा ताका. अशी बाकीचे आनी खूब आसात. स्टेट बँकेचे एक आसा SBI UPI म्हण आसा. आनी हातून कितें जाता एक म्हणजे एक वर्च्युअल अकाउंट क्रिएट जाता. म्हणजे तुमचे कडेन जाणा तुमी की
इट इज अ कॅशलेस ट्रान्झॅक्शन्स तुम्ही तुमची अकाउंटाक ते लिंक करचे पडटा आनी मोबायल जाय तुमकां सो थ्रू द मोबायल तुम्ही ट्रान्झॅक्शन कितें करूं जाता आतां लिमीट कितलें आसता म्हाका एक्झॅक्टली खबर ना तातूंत. हांव सांगता हांव भीम ॲप वापरतां. भीम ॲप डावनलोड करतकच निलेश बाबान जशें म्हणलें की तुमचो अकाउंट म्हजो आतां अकाउंट स्टेट बँक ऑफ इंडिया पोंडा ब्रांचीन आसा तो अकाउंट लिंक करतकच तातूंत तुमी कोणाकूय म्हणजे हांव तुमकां सांगता की म्हजो लॉन्ड्रीवालो आसा म्हजो रेग्युलर फीश वेंडर किंवा व्हेजिटेबल वेंडर आसा ताका सुद्दां जर ताजो अकाउंट म्हाका जर मेळत ताजे IFSC कोड आनी ताजो अकाउंट नंबर हांव ताज्या अकाउंटान इमिडिएट पयशे ट्रान्सफर करूंक शकता. दुसरी एक गजाल सांगता की हांव सरप्रायज जालो म्हजो जेन्ना अकाउंटाचो स्टेटमेंट पळयलो 17 रुपया 12 रुपया 22 रुपया अशे क्रेडीट जाले. हांव म्हणलें पयशे भरूना खंयच्यान आयले. इट्स अ बोनस वीच इज गिवन टू यू. तुम्ही जर कॅशलेस ट्रान्झॅक्शन्स करत जाल्यार गव्हर्मेंट ऑफ इंडिया आज मातशे तुमकां थोडीशी मदत करता. पेट्रोल तुम्ही जर कार्ड वापरून घरात हांव तेंय म्हाका खबर नाशिल्लें म्हणजे हे येता की गव्हर्मेंट दिता तुमकां म्हणून पेट्रोल रेग्युलरली क्रेडीट कार्डान घालत किंवा डेबिट कार्डान घालत कॅशलेस घालत जाल्यार परत तुमकां 7 रुपया 8 रुपया अशें तुमच्या अकाउंटाक जमा जाता. हे म्हाका दिसता एक एनकरेज करपाक कॅशलेस ट्रान्झॅक्शन भीम ॲप व्हेरी इजी टू यूज. हांव वापरता म्हणून तुमकां सांगता मुद्दाम सामकें सोंपें वापरून पळयात. प्ले स्टोरान गुगल प्ले स्टोरान गेल्यार ते डावनलोड करपाक मेळटा. तुमचो अकाउंट तुमी कनेक्ट करात आधार कार्ड बाकी कितें डिटेल्स आसा ते घालात आनी इजी व्हेरी इजी जे कोणूय आज ऑपरेट करूंक शकता कारण हांव ऑपरेट करता. ताका लिमीट पयशाचें ना. तुमचो अकाउंट ताका कनेक्ट करतकच तुमच्या अकाउंटान जितले पयशे आसा तितले त्या भीम ॲपा मार्फत तुमी ऑपरेट करूंक शकता. परत तुमच्या बँकेन कितले पयशे आसा अपडेट जाला काय ना ते ट्रान्झॅक्शन डिटेल्स तुमकां तो धाडटा भीम ॲप. इट्स व्हेरी गुड अँड व्हेरी सिंपल टू यूज. मुखार या थोडेशे थ्रेट्स म्हाका दिसले की वायफाय झोन आतां प्रत्येक कडेन जाल्यात की हांगा गेल्यार फुकट वायफाय थंय गेले अशें करून थंय वचून जर आमी ते वापरून म्हजो हांव जर थंय वापरता तो वायफाय जाल्यार इज दर एनी थ्रेट टू लीक द डेटा किंवा अशें कितें कोणी समर्थ बाब तुमी सांगात की हय म्हणजे जेन्ना आमी अशें कॅशलेस ट्रान्झॅक्शन वापरता काय केअर आमकां घेवपाक जाय आनी मुखेल केअर म्हणजे आमी पब्लीक डोमेनान म्हणजे पब्लीक जे एरिया आसा थंयचे वायफाय टाळपाक जाय. कारण तो डेटा लीक जावपाचे चान्सीस खूब आसता कारण थर्ड पार्टी आसा तुजें लक्ष तुमच्या डेटा आसता इन्क्रिप्शनाचेर. सो हे आमी प्रामुख्यान हे टाळपाक जाय. डेटा प्रोवायडर तुमचे कडेन कितें अशें खेळूंक शकता काय म्हणून म्हणजे वायफाय दिवपी मनीस ताका तुमचो डेटा मेळपाक कितें तशी शक्यता आसा काय म्हणून काय तितलें ना जायना ना. समजा हॅकिंग समज धरलो जाल्यार तें जावं येता. हॅकिंगा मार्फत हे करूं येता प्रोवायडेड यू आर इन पब्लीक डोमेनान आसत जाल्यार. नॉर्मली वापरप ना वापरपच ना. ओके ओके. नॉर्मल तुमचे स्वताचे जे कनेक्शन आसता ते घेवन वापरपाचे. आनी कितें चड सांगपाचें आसा हातून एक म्हणजे हे जे ओपन नेटवर्क म्हणटा आमी म्हणजे आतां इवन गव्हर्मेंट पासून प्रमोट करता फ्री वायफाय झोन्स करता. एक ते ओपन असले कारणान ताजी युजर्स आसता पळय ते एनीबडी आमकां खबर ना आनी जेन्ना क्लोज्ड आसतना इट इज ओन्ली मायन लिमिटेड म्हणजे तातूंत भितर जे डिवायस हांव यूज करता ते प्रोटेक्टेड आसता आनी ओपन नेटवर्कान वतकच कितें जाता एनीबडी कॅन एक्सेस न्ही म्हणजे हांव कितें करता म्हजो सेक्युरिटी मातशी कमी करता आनी म्हजो नेटवर्क ओपन करता. फॉर एक्झाम्पल हांव मोबायल घेवन त्या ओपन झोनाक गेलो सो माय मोबायल फोन इज वल्नरेबल टू द अटॅक. जेन्ना म्हजी क्लोज्ड नेटवर्कान आसतना तो इट इज नॉट ओपन सो हांव एक्सेस दिता. सो अशें पासून थोडी लोकांक संवय आसा की पासवर्ड्स अकाउंट नंबर्स मोबायलान थोडी लोक स्टोर करून दवरतात आनी स्टोर करून दवरले कारणान कोणाकूय जर एक्सेस मेळत जाल्यार ते पसून वचूंक शकता. कनेक्टिविटीन सुद्दां तो धोको आसता. एनी कायंड ऑफ नेटवर्क येवपाक शकता. ओके. परराच्यान आमकां फोन आसा एक विल्सन बा फर्नांडीस. हॅलो विल्सन. Hello. Yes. I wanted to ask a question. Is cryptocurrency a reliable source of transaction? What is that? Cryptocurrency म्हणटा तो. Is cryptocurrency a reliable source of transaction? Cryptocurrency. विल्सन बाब जाता हाजेर ट्रान्झॅक्शन्स म्हाका दिसना हाव ऑथेंटीक आनी हाव म्हणजे वेदर ते लिगलायज केलं काय म्हाका खबर ना. लिगलायज्ड ना ती पूण खूब कडेन जातात ट्रान्झॅक्शन आयकतात थंय. ताणी तुमी सांगला तेच हांव ताका सांगूंक सोदतां की अजून तरी सरकाराच्या लेवलाचेर किंवा गव्हर्मेंट लेवलाचेर अशा खंयच्याच करन्सीक मान्यताय दिवंक ना सो ते करप न्ही हेच आमचें सजेशन हांगसरलें नासतलें. हॅलो आनीक एक फोन आसा. हाय शिवनाथ बाब नागेशकर. हॅलो विचारात. दोगूय अधिकाऱ्यांक आनी सुभाष बाब तुका नमस्कार. 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 प्रश्न अशें आसा की आमी आतां कितें ट्रान्झॅक्शन करता म्हणला न्ही आनी मोबायलाचेर एक अशें येता की हे नंबर येता पळय तांकां
तुमी कांयच हें दिवं नाकात अशें एक नंबर येता फ्रॉम बिगिनिंग्स म्हणून. तेच पुरी एक व्हडलो नंबर येता 10-12चो आनी तो कितें करता एकूच एक मिस कॉल मारता पाट्टा करून. कांय वेळा मनीस एखादो कितें जाता नंबर वाचून ते सगळो 10 आसा काय 11 आसा काय 12 पळयना आनी तो एकालो ताका टक करून हें मारता आनी तेजे पयशे सगळे वता तितून. बरें आसा हें कांय हरकत ना. पूण हांव म्हणटा कितें हें जें करणारें जें पळय हें आसा जाळें हें जाळें खंय आसा आनी कितें आसा हाजो कोणें शोध घेवंक ना आनी तांकां कांयच हें ना गुन्यांव करतात तांकां अशें. कारण हें खूब त्रास करता न्ही, लोकांचे पयशे खाता आनी कितें करता विनाकारण पयशे बुड्डिता भितरले. म्हणटकीर तांकां कितें तर तेजेर वॉच आसूंक जाय किंवा तांकां सापळे रचून तांकां सापडून घेवपाक जाय. आनी हें आमचेच देशांत चलता काय भायरूय चलता भायल्या देशांनी ते मातशें ते संबंदी मातशें म्हायती दियात. एक प्रश्न कळ्ळो ताका आमी अशे तरेन उत्तर दिवंक शकता की आमी ताजे पासून सिक्युअर कशे जातले मातशें सांगात. आनी हे हल्ले किंवा हे जाळें खंय आसा तें मातशें कितें खबर आसा जाल्यार सांगात. एक म्हणजे हें इलेक्ट्रॉनीक डोमेनान जितलें बरें ताजें म्हणजे गूड अलॉंग विथ द गूड देर इज बॅड म्हणटात. करेक्ट. म्हणजे खूब फायदे समर्थ बाबान सांगले पळय कितें फायदे आसा ते. आनी समथींग दॅट इज बॅड वीथ दीस इज ही सेक्युरिटी किंवा कशें वायट डायरेक्शनान आमी वचूंक शकतात किंवा कोणीय व्हरूंक शकता. एनॉलॉजी घेतलो जाल्यार पळय आमी घराक कितलें बरें कुलूप लावपाक शकतात, चोर आसता कसो तरी की तें जर इतलें आसत जाल्यार तें डिटेक्ट कित्याक जायना. आसा तशे मेकॅनिजम्स आसात. म्हणजे एक सर्ट म्हणून आसा, सर्टीन एमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गव्हर्मेंट ऑफ इंडिया. ते टायम टू टायम अशे गायडलायन्स दितात. म्हणजे आमी ते गायडलायन्स तर वापरली जायत आनी प्रॉपर इम्प्लिमेंट केले जायत. आमी हे मिनिमायज करूंक जाता. पूण तांकां धरपाचे बी म्हणटा पळय ते समवेअर इट इज पॉसिबल. एक एकदां जाता, कांय वेळार जायना बी. फॉर एक्झाम्पल हॅकर्स पसून आमी खूब फावटी आयकतात पळय वेबसायट हॅक केली गव्हर्मेंटाची, पूण ते मेळटाच अशें म्हणून ना. पूण एक्चुअली एज पर द रुल्स आनी एज पर द नेटवर्कींग डोमेन्स कशे आसात तातूंत मेळपाच जाय, पूण मेळटाच अशें म्हणून ना. एकूच तुमचे कडेन येता हॅकिंग आनी होच प्रश्न आसा म्हणून म्हाका फिशींग असो एक आमी शब्द वापरता सद्या वेबसायटींनी हातून तातूंतल्यान तुमचें इन्फॉर्मेशन ते वॉट इज दॅट फिशींग कितें मातशें टॅक्निकली सांगात आनी तातूंत आमी ताजे पसून बचाव कसो करपाचो. बेजिकली कशें आसा की जेन्ना आमी खंयची एप्लिकेशन यूज करता तेन्ना आमी केअर घेवपाक जाय की आमचो जो डेटा आसा तो ऑथेंटिकेटेड आनी त्या सोर्सा कडेन पावपाक जाय. आमी जेन्ना खंयचे अशे 4-5 एप्लिकेशन ओपन दवरता तेन्ना चान्सीस आसता की आमचो डेटा जो आसा तो हॅक जावंक शकता. नॉर्मली अशे आमकां मेल्स येता ताका फिशींग मेल्स म्हणटा. सो ते लिंक्स आमकां धाडटा, आमी न चुकता त्यो न वाचता त्यो लिंक्स आमी एक्टिवेट करता. अश्यो लिंक्स तुमकां म्हणजे हाजेर आमचे जेन्ना एप्स आसतात स्टँडर्ड एप्स तातूंत मेळटा, पूण त्यो क्रॉस व्हेरीफायड केल्ल्यो आसता. आनी ज्यो मेल्स आमकां आमच्या ईमेल अकाउंटान येता ताजेर आमचो समजा कंट्रोल ना, सर आमकां जो अभ्यास ना जाल्यार आमी ते एक्टिवेट करीत जाल्यार ताजो आमकां धोका जावं येता. सो फिशींग बेजिकली हे जे आमकां अवेरनस ना जाल्यार आमी ताका बळी पडूंक शकता फिशींग मेल्सांक. अजून जाय तितली आतां अवेरनेस आयल्या डिजिटल इंडिया कॅशलेस इकॉनॉमी, पूण अजुनूय लोकांक तितलें सेक्युअर्ड दिसना की जनरल पब्लीक अजुनूय त्या कामाक वचना. कितें कारणां दिसता तुमकां निलेश बाब किंवा समर्थ बाब की जितले ज्या प्रमाणान कॅशलेस ट्रान्झॅक्शन जावपाक जाय, हांव म्हणिल्लें अशें थोडेशेच जे कोण आमी मातशे शिकिल्ले आसा खबर आसा तेच हें सगळें वापरता, पूण बाकी सगळ्यांक दिसता की इट इज नॉट सेक्युअर्ड म्हणून. सो ह्या म्हणजे ग्रावंड लेवलाचेर हें सगळें पावपा खातीर कितें उपाय अजून जावपाक जाय अशें दिसता म्हाका. एक तर म्हणजे समर्थ बाब अवेरनेस जाय. आमचो यंगर जनरेशन इज सामकें म्हणजे टॅक सेवी आसा आनी तांकां तें इजी दिसता. ओल्डर जनरेशनाक मातशें तें कंबरसम दिसता, म्हणजे टॅक्निकली आसले कारणान तांकां वापरपाकय मातसो एखादे वेळ कळाव जाता जायत. पूण ओवरऑल हें जावपाक जाय आनी हें करपा खातीर अशे खूब कार्यक्रम आसात, प्रोग्राम्स आसात. अवेरनेस क्रिएट करप जाता. फॉर एक्झाम्पल आतां आमचे कॉलेजान एक इन्फॉर्मेशन सेक्युरिटी अवेरनेस प्रोग्राम म्हण आसा. हाजे अंतर्गत खूब अश्यो कार्यावळी जातात लोकां मदीं अवेरनेस, जनरल पब्लीक अवेरनेस क्रिएट करपा खातीर. म्हणजे इन्फॉर्मेशन कशी सेक्युअर करपाचें. आनी हें फक्त कॅशलेस इकॉनॉमीकूच लागना, तर आज पळय सगळे जाण वॉट्सॅपाचेर फेसबुकाचेर आसात. किती इन्फॉर्मेशन आउट करप, किती म्हणजे कशें सेक्युअर करप, इमेल्स कशे सेक्युअर करप, हाजेर इन्फॉर्मेशन दिल्ली वता. सो म्हाका दिसता फ्युचर म्हणजे फुडार जो आसा तो असोच फुडें वतलो. आनी
ही जी कॅशलेस इकॉनॉमी आसा ही प्रमोट जायत वतली, जरी आतां थोडे बॅरियर्स आसात इन टर्म्स ऑफ टॅक्नॉलॉजी पसून कितें जाला, काल आशिल्लें तें आज ना, टॅक्नॉलॉजी एडवान्स जाता, मॅच्युअर जाता, बरी टूल्स आयिल्ले आसात, सो हळू कितें जाता मॅच्युरिटी लेवल वाडत आसा आनी लोकां मदीं तसो कॉन्फिडन्स येतलो, परत सेक्युरिटी लेवलूय हय वाडटलें. एक अवितर डिसोजा म्हणून ताजो फेसबुकार फोन आसा, आमी जेन्ना ट्रान्झॅक्शन करता थ्रू डेबिट कार्ड CVV नंबर फाटल्यान जो आसता तो मागता ते आनी तो घालतकच तुजें ट्रान्झॅक्शन एक्टिवेट जाता. हो CVV नंबर्स दिवप कितपत सेफ, ना जाल्यार तें ट्रान्झॅक्शनूच जायना, पूण की तो खंय तरी हॅक जावन तुमच्या आनीक भानगडी जावंक शकता काय कितें अशें? ना एक्झॅक्टली, म्हणजे कित्याक दोन गोश्टी जाय ताका, कार्ड जाय आनी तो नंबर जाय न्ही दिता आसतना. ओके, म्हणजे तो कार्डाचो नंबरूय दिता आमी, पयलीं कार्ड नंबर घातलो की देन दे आस्क फॉर CVV नंबर न्ही, आनी डेट ऑफ एक्सपायरी बी विचारता. पण इंटरनेट ट्रान्झॅक्शन म्हणटकच हे मिनिमम थिंग्स जायच पडटात, अदरवायज म्हणजे तूं कशें प्रूव करूंक शकता की हांवूच तो म्हणून, म्हणजे हे 2-3 घेवचे पडटात. आनी आज तुमी जाणात की सगळ्यांनी OTP आयला न्ही, सो दॅट इज द सेकंड लेवल, सो ताजे वयल्यान आनी मातशी सुरक्षा बरी हें जाल्ली आसा, कडक जाल्ली आसा. तो तुमचो फोनाचेर तो OTP येतकच सेफ, म्हणजे आनी कोणाकूय तुमची माहिती वचची ना अशें, म्हणजे तुमचेच कडेन बरोबर, तुमच्याच कडेन CVV नंबर दिवप तितले काही धोकादायक न्ही ना, आनी इट इज अ मस्ट, दिवचोच पडटा, ट्रान्झॅक्शनच जायना. कॅशलेस इकॉनॉमी आणि ताजे फायदे असो पयलो प्रश्न आशिल्लो, तातूंत तुमकां हांवें मदींच तुमचें उत्तर तोडिल्लें, त्या दृश्टीन आनीक तुमकां कितें सांगन दिसतलें सांगात. आतां आमी जशें म्हणटा की अवेरनस जावपाक जाय, सो बेजिकली हांगा 2 गोश्टी जाय पडटा, एक म्हणजे मोबायल फोन आनी इंटरनेट कनेक्शन युजरा कडेन, आनी जो तुमचो क्लायंट आसता ताजे कडेन तें मशीन आसपाक जाय. करेक्ट. सो रायट नाव तें मशीन जें आसा तें मे बी कॉस्टिंग अरावंड 2000, पूण ताजे समज मल्टिपल प्रोडक्शन जालें, लाखांनी समज ते तयार जाले जाल्यार कॉस्ट कॅन कम डावन टू अरावंड 500-600. समज तें मशीन 500 रुपयांक जर बाजारान अवेलेबल आसत जाल्यार म्हाका दिसता आमचे भाजीवाले आसता, नुस्तेकार भाव भयण आसता, तांचे कडेन तें मशीन पावोंक शकता. ओके. आनी तेन्ना म्हाका दिसता हे कॅशलेस जे ट्रान्झॅक्शन आसता ताका ते हें मेळटलो, म्हणजे चालना मेळटली सारकी. ते पॉयंट ऑफ सेल म्हणटा आमी ताका कडेन आसपाक जाय. खूबदां तें नासता आनी आमकां दिवपी तयार आसा पूण घेवपी तयार ना अशें जाता. आनी हातून आनीक बेनिफीट असो आसा, जेन्ना आमी कॅश म्हणटा तो कॅश रोलिंग आसता, ह्या मनशा कडल्यान त्या मनशा कडेन पावता आनी असो रोलिंग. बरोबर. सो हातूंत आनीक असो बायोलॉजिकली पळोवंक गेल्यार हाका इन्फेक्शन ओरिएंटेड सुद्दां आसूं येता, कारण ह्या मनशा कंटेजियस समज जर ते आसत जाल्यार ते इन्फेक्शन तुका येवं येता, म्हणजे ते पयशा मार्फत. करेक्ट. सो हातूंतल्यान आमी सायडीक सरतले जाल्यार ताका कॅशलेस ट्रान्झॅक्शन इज बेस्ट ऑप्शन. ओके. सेक्युरिटी आनीक मातशी आपल्या एंडा वयल्यान, म्हणजे हांव मोबायल युजर जाल्यार हांवें खंयचे प्रिकॉशन्स घेवप 1, 2, 3, 4 की ते मातशें सांगात. आतां भोवतेक स्मार्टफोन भोवतेक जाणां कडेन आसा आनी आमी वापरतात ही सगळीं एप्स वापरतात. एप्स डावनलोड करतना काय म्हणटा तो गिव एक्सेस टू युअर मिडिया फायल्स, गिव एक्सेस टू युअर डेटा, तें कितपत सेफ किंवा करप ना करप मातशें सांगात. स्टेप्स म्हणजे एक जे मोबायलाचेर ऑपरेटिंग सिस्टम आसा ते एंड्रॉयड म्हणत, ताका कितें आसता थोडी वल्नरेबिलिटीज असतात. वल्नरेबिलिटीज म्हणजे काही लूप होल्स, म्हणजे ओवर द पिरियड ऑफ टायम ते डिस्कवर जातात आनी ताका पॅचीस येतात. सो टायम टू टायम तुवें तुजी सिस्टम कितें आसता ती अपग्रेड करपाक जाय. आमी कितें करतात, एकदां मोबायल घेतात, चडशे फोन कोणाचे इंटरनेटाचेर ना, ते अपग्रेडूच जायना. जो अपग्रेड जायना तो वल्नरेबल आसता. वल्नरेबिलिटी म्हणजे तुजे नेक्स्ट अपग्रेडान तो हँडल करपाक शकता. सो सॉफ्टवेअर पॅच ताका हें जाल्लो आसता. सेम वे तसो तुजी एक ॲप आसा जाल्यार तें अपडेट करपाक, अपडेट करतकच ताका एडिशनल फिचर येता अशें ना, ते मेळटाच, पूण ताजे बरोबर सेक्युरिटी ताका लूप होल्स बी आसता पळय पयलींचे खंयचे ते पॅच जातात. सो हें एक लक्षांत दवरपा जाय की तुमी जेन्ना मोबायल घेवन ट्रान्झॅक्शन करतात किंवा लॅपटॉप घेवन करतात ताका तुजे कडेन सारकें प्रॉपर सॉफ्टवेअर आसपा जाय, इन्स्टॉल्ड आसपा जाय आनी टायम टू टायम तुवें तें अपडेट करपा जाय. हातूंत भितर एंटीवायरसूय बी आयलो. तातूंत ऑथेंटीक सॉफ्टवेअर आनीक अशें म्हणजे अनऑथेंटीक बी तशें कितें प्रकार आसता ना? आसात. म्हणजे आतां एक लॅपटॉप धरात, विंडोज ऑपरेटिंग सिस्टम म्हणा, येस, ती जर पायरेटेड आसत जाल्यार ती अपग्रेड करूंक मेळना. ओके. पण मोबायलाचेर तें ना. मोबायल आतां आमी मोबायला बरोबरच येता न्ही ती सेपरेट येना. वेरएज कंप्युटराचेर कितें फक्त हार्डवेअर वेगळो येता आनी ऑपरेटिंग सिस्टम वेगळो येता. सो ताका तें लिगल जाय पडटा अपडेट करतलो जाल्यार. पूण मोबायल एनीवे तें बरोबर येता. सो ताका टायम टू टायम इंटरनेट आसलो की ती पॅच घेवन अपग्रेड करपाक इजी. सो हें करपाक जाय. दुसरी म्हणजे जी ॲप्स आसात ती ॲप्सूय अपग्रेड करपाक जाय. आनी एक कितें करतात ते की कोणी एक इन्फॉर्मेशन धाडटा, एक सपोज एक ईमेल आयलो म्हाका आनी ईमेला भितर एक लिंक आयलें आनी ते म्हणटात की टू ऑपरेट युअर अकाउंट, SBI अकाउंट, क्लिक दीस लिंक.
हे क्लिक करून वतकच आमी एक पेज ओपन जाता आनी ती सामकी स्टेट बँकेचीच पेज कशी दिसता. आमी म्हणजे हांव जेन्ना ऑनलायन ट्रान्झॅक्शन करता तेन्ना ती पेज येता पळय तीच सेम पेज येता, पूण ती नासता तातूंतल्यान. ताणें म्हाका कशें केलें मिसगायड करून म्हणजे लिंक दिवन थंय व्हेलो. म्हणजे आमी सदां कितें करपाक जाय, कितें ट्रान्झॅक्शन करता जाल्यार टायप करून ते वेब एड्रेस घालपाक जाय. म्हणजे ऑनलायन SBI.com हे मारपाक जाय, आनी खंयचें घेवप ना. कित्याक कोण तरी मुद्दामून पेज करता विथ सेम लूक अँड फील, फेक पेज असता आनी ताजे वयल्यान वील एंड अप गिविंग इन्फॉर्मेशन जे करेक्ट सर्वराचेर वचना. दिसपाक SBIचीच पेज कशी दिसता पूण ती SBIची सायट न्ही. ओके, अश्यो गजाली अशी खूप जातात. हांव सीन म्हणजे ICICI बँकेची अशी वेगळीच पेज तयार जाल्ली आनी लोकांक तें कळना, खबर नासता. सो दीस कायंड ऑफ अवेरनेस लोकां मदीं जावपाक जाय. फुडें वचुया. संतोष केरकर वास्कोच्यान आमकां फोन आसा. हॅलो संतोष बाब. म्हणजे 2 क्वेश्चन आसात. एक म्हटल्यार समज आतां हांव कार्ड खंय यूज करता न्ही, आनी म्हणजे समज कार्ड यूज करता म्हाका तो कितें चार्ज करता तें जाणून जावन घेवपाक जाय. पासून हांवें खंय कितें परचेज केलें खंय आनी तो हांव कार्ड स्वॅप करता क्रेडीट कार्ड, तो थंय म्हाका कितें चार्ज करतलो, कितें म्हाका एपार्ट फ्रॉम हांवें परचेज केलो तर आनी कितें लायतलो काय कितें म्हाजें, हो एक प्रश्न म्हजो. दुसरो आसा तो म्हजो, समज म्हजें क्रेडीट कार्ड शेणलें आनी तें कोणाकूय मेळ्ळें आनी म्हजे कडेन तो नंबर बी ना, डायरेक्ट कार्ड कोणें यूज करूं येता, जाल्यार म्हजें कार्ड म्हाका खबर ना कोण तरी यूज केलें जाल्यार म्हाका मागीर म्हजें लॉस जाता, तें कशें कितें म्हाका हें जावं शकता. महत्वाचो प्रश्न आसा. डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड शेणलें एखादें आनी म्हजे कडेन तो नंबरूय ना कांय ना जाल्यार इमिडिएट हांवें कितें करप, आनी दुसरे ताजे चार्जीस कितें आसता म्हणजे. दुसरो प्रश्न संतोष बाब न्ही, संतोष बाबाल दुसरो प्रश्न आशिल्लो शेणले जाल्यार कितें करपाचें. म्हाका दिसता इमिजिएटली बँकेक कळीत करप, आनी प्रत्येक बँकेचे आज तांची हेल्पलायन असतात, टोल फ्री नंबर असतात, ते तरी आमी दवरपाक जाय हँडी. आनी तांकां तर सांगात की ते इमिजिएटली ब्लॉक करतात. ब्लॉक केले की फ्रॉड जावपाचें किंवा आनी कोणेय ताजेर ट्रान्झॅक्शन करपाचो कार्डाचे कांयच डिटेल्स ना तरी बँकेक ताजे कडेन आसतले. खबर आसल्या पुरो न्ही, बँकेचो नांव दिलें की ऑन वेरियस फिल्ड्स तांच्यान ते सर्च करून जाता. एक नांव तुजो फोन नंबर सांगलो जाल्यार ते सर्च करून ब्लॉक करतले. सो कोणाच्यान ते वापरपाक जायना. सेकंड मागीर सपोज कितें फ्रॉड जाली धरया जाल्यार बी देर आर मेजर्स लायक पुलीस कंप्लेंट, सायबर पुलीस स्टेशन्स असतात, तांकां कॉन्टॅक्ट करपाक जाय. सो फ्रॉड डिटेक्शन आनी ताजी रिकवरी कितें आसता तो एक फुडलो पावंड आसा, ताजेर मुखार वचपाक जाता. इमिडिएट तुमी बँकेक वचून सांगप, कारण तो पर्यंत ते कार्ड वापरून एखादें ट्रान्झॅक्शन जावं शकता. सो फर्स्ट इज यू टू इन्फॉर्म युअर बँक. ताका लागून वचपाक पसून नाका, फोन आसा न्ही, फोन करून हें करप. दुसरो तांचो आशिल्लो चार्जीस कितें, एक्स्ट्रा चार्जीस बी कार्ड वापरले म्हणून कितें आसा काय म्हणून. नेट बँकिंगाक चार्जीस आर 0. ओके. डेबिट कार्डाक म्हणजे शॉपार वचून कितें घेतलें जाल्यार लागनात डेबिट कार्डाक, पूण ऑनलायन ट्रान्झॅक्ट करत जाल्यार देर इज सम पर्सेंटेज. आनी क्रेडिट कार्डाकूय कितें पर्सेंटेज आसा. क्रेडिट कार्ड म्हणजे एज गुड एज इज लोन कसो न्ही, अमाउंट तो तुमकां बँकेचो इंट्रस्ट लागतलोच. बरोबर. पूण ट्रान्झॅक्शन चार्जीस कितें आसात ते RBIन सेट केल्ले आसात. फॉर अमुकूच अमाउंट सम पर्सेंटेज आनी लमसम फॉर अ ट्रान्झॅक्शन चार्ज करतात ते दिल्ले आसात. पणजेच्यान एक फोन आसा तानाजी बाब पाटील. हॅलो तानाजी. हॅलो. नमस्कार सर. नमस्कार, विचारत प्रश्न. मला विचारायचं होतं, ATM कार्ड जे असते ते 2 पद्धतीचं येतं ना, काहीतरी कार्ड चिप बेस्ड आणि मॅग्नेटिक चिप बेस्ड. तर या 2 मध्ये सिक्युअर कोणतं यूज साठी? सेफ खंयचे अशें तुमचो प्रश्न आसा. 2 आसात. एक मॅग्नेटीक कार्ड जे आसा हे कन्व्हेन्शनल सगळे जाण वापरतात, सगळ्या चडशे जाणां कडेन आसा. तातूंत कितें जाता म्हणजे ती ब्लॅक स्ट्रीप आसा, ट्रान्झॅक्शन म्हणजे डेटा जो ट्रान्सफर जाता. एक म्हणजे कार्ड जेन्ना स्वायप केले काय ना, हे डिटेल सगळे एक टर्मिनल मशीन कॅप्चर करता. म्हणजे हांव म्हजी बँक एक आनी तुमी शॉपकीपर तुमची बँक एक. द पर्पज इज म्हज्या अकाउंटांतल्यान तुमच्या अकाउंटाक वतात. सो स्वायप करता ते टर्मिनल तुजी डिटेल्स कॅप्चर करता. सो टेक्निकली हातून एक सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आसता, म्हणजे हे ट्रान्झॅक्शन कशें जाता तें. स्वायप करतकच फ्रॉम माय अकाउंट सम सिग्नल इज सेंट, तो ऑथेंटिकेट करता, ऑथरायज करता. आनी हें जातना कोणी तर इंट्रुडर आसत जाल्यार ही कॅन कॅप्चर दीस डिटेल्स. इंट्रुडर म्हणजे ओवर द नेटवर्क कोणी फिशिंग बी करता पळय, ते तो कॅप्चर करपाक शकता हे डिटेल्स. आनी हे डिटेल्स वापरून तो फुडली ट्रान्झॅक्शन करूंक शकता. फॉर एक्झाम्पल एक फेक कार्ड करून त्याच नांवाचें, म्हणजे तसलेच कार्ड करून तो ट्रान्झॅक्ट करून तुजे पयशे अकाउंटांतल्यान पयशे सोंपोवपाक शकता. वेर एज द सेकंड टायप जे आसा चिप बेस्ड आसा,
ताका टेक्नॉलॉजी अशी की एकदां ते ट्रान्झॅक्ट केलें की ताजी जे डिटेल्स ओवर द नेट किंवा ओवर द नेटवर्क वतात त्या ट्रान्झॅक्शना पुरतेच उरतात. म्हणजे तें ट्रान्झॅक्शन बंद जालें की ते फुडली ट्रान्झॅक्शना ते डिटेल्स आर नॉट वॅलीड. आणि आता आमकां दिसता आतां जी इश्यू केल्या कारणान ती बहुतेक विथ चीप आसा. हय हय विथ चीप आसा आणि विथ मॅग्नेटीक स्ट्रीप आसा म्हणटकच तें चड सेफर. विथ चीप आसा तें सेफ आसा, चड सेफ. ओके. मॅग्नेटीक आसा तें इट्स अ ओल्ड टेक्नॉलॉजी आणि नॉट व्हेरी सेफ कित्याक तें परत कोणें यूज करपाक जाता. वेरेज चीप बेस्ड इज व्हेरी सेफ. मेर्शेच्यान एक आमकां फोन आसा, विभा कागलकर. हॅलो विभा. म्हजो प्रश्न असो आसा. हॅलो हॅलो विचारात. जेन्ना आमी ट्रान्झॅक्शन करपाक सोदता तेन्ना आमी तेच्या रिलेटेड ऍप डावनलोड करता. सो ते ऍप आमकां कशें कळटलें की ते ऍप सेक्युअर आसा काय ना? प्रश्न एक्चुअली आयिल्लो सांगात ताका. जेन्ना आमी ते ऍप्स डावनलोड करता तेन्ना ते जे गुगल प्ले स्टोर वयल्यान डावनलोड करता. सो ताजेर ते म्हायती दिल्ली आसता, कितले स्टार्स मेळिल्ले आसता ते. समज तो बरो ऍप आसा जाल्यार खूब मिलियन्स ऑफ युजर्स ताजे आसता. ताजेर आमकां कळटा की ताजी क्रेडिटेबिलिटी आसा. आनी थोडे अशे ऍप आसता जे मिसलिडींग आसता, तांची क्रेडिटेबिलिटी खूब कमी आसता, तांकां जे स्टार्स आसता ते खूब कमी आसता. सो ऑन एवरेज अबाव 3.5-4 स्टार्स आसत जाल्यार वी कॅन गो फॉर दॅट. डिजिटल ट्रान्झॅक्शन नॉर्मल ट्रान्झॅक्शनाचो फरक आमी हें केलाच. ATM पयशे विथड्रॉ करतना नॉर्मली जाता की थंय कितें ताका स्किमर्स बसयल्ले किंवा अशें कितें तरी आसता. ताजे खातीर आमी सेफ जावपा खातीर आमी कितें प्रयत्न करप आनी कितें प्रिकॉशन्स घेवप एज अ लेमॅन. हांव जेन्ना ATMान त्या बुथान वता आनी पयशे काडपाक तेन्ना हांवें कितें कितें पळोवपाक जाय की म्हजें कार्ड आनी म्हजो डेटा सेफ उरतलो म्हणून. स्किमर्स म्हणजे बेजिकली एक बारीक कॅमेरा बसयल्ले आसतात. ओके. सो हालींच एक केस जाल्ली मडगांव म्हाका दिसता फातोर्डा. सो आमी जेन्ना ते कार्ड मारतात कांय गोश्टी आमी लक्षांत घेवपाक जाय की आमी एकटेच भितर सरपाक जाय, लोकांक बाकीच्यांक भितर घेवपाक दिवप ना. आमी जेन्ना पीन मारता तेन्ना तो हायड करपाक जाय. तेन्ना दुसरी गोश्ट आसा ती जे स्किमर्स आसा ते कळटा आमकां, म्हणजे ते म्हणजे खाडाखोड जाल्ले आसता ते हेजे कडेन मशिनरी कडेन, ताजेर आमचें लक्ष आसपाक जाय. सो ह्यो कांय गोश्टी जर आमी बारीक नदरेन पळयत जाल्यार सहज आमच्यांनी काडूं येता. ओके. तो थोडी प्रिकॉशन्स घेतली जाल्यार थंय तुमचे थंय फ्रॉड जावपाची शक्यता ना. एक म्हणजे शेअरिंग करपूच न्ही पासवर्डाचें, परत आपले वांगडा आनीक कोण आपले ते पळयना. इवन सेक्युरिटी गार्ड ते पळयना की नॉर्मली अशें आसता की सेक्युरिटी गार्ड थंय बशिल्लो आसता, ते कितें करता तें सुद्दां ताजेरूय आमी लक्ष दिवपाक जाय. कॅशलेस ट्रान्झॅक्शन म्हणा, डिजिटल म्हणत, ताजे अवेरनेसूय जाता. इंजिनियरींग कॉलेज तुमी ताजे बद्दल खूब प्रयत्न करतात. आता आमच्या दर्शकांक आमी सांगूंक सोदता, जर आतांच तुमी निलेश बाब म्हणिल्लें की हें जें डिपार्टमेंट आसा गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचें, त्या डिपार्टमेंटा मार्फत अवेरनेस कॅम्प्स जातात. तातूंत सेक्युरिटी, सेफ्टी ऑफ ई ट्रान्झॅक्शन्स हे सगळे तुमी तांकां सांगतात. अशे तरेचे जर कोणाक कॅम्प्स जाय खंयच्याय, रायट फ्रॉम पेडणे टील काणकोण, जाल्यार तुमी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटा कडेन येवचें आनी तशी माहिती घेवची. ई ट्रान्झॅक्शन सेफ करपा खातीर एक निमाणो असो संदेश आमी दिवया की कितें मिनिमम प्रिकॉशन्स. हय, वता वता आनीक एक प्रश्न आयला. प्रितेश बाब कोरगांवकर. हॅलो प्रितेश. हॅलो. विचारत प्रश्न. म्हाजो प्रश्न आसा की सपोज तूं पेटीएम करून एक सामान घेवपाक गेले आनी बँकेचो सर्वर चलना आनी बँकेचे ट्रान्झॅक्शन जायना जाल्यार त्या टायमार कितें करचें? एक एकदां कशें आसता की सर्वीस डावन आसता, इंटरनेट कनेक्शन पुअर आसता, तेन्ना आमी ते कांय करपाक शकना बेजिकली सांगप म्हणजे. पूण विथआउट इंटरनेट सुद्दां आमच्यांनी कॅशलेस ट्रान्झॅक्शन करूं येता. आमचे आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम म्हणून एक आसा. जे जाणटेल्यांक आमी म्हणटा की तांकां कॅशलेस ट्रान्झॅक्शन खूब डिफिकल्ट पडटा, तांचे खातीर ही सोय आसा. सो हांगा कितें आसा, एक मशीन तयार केल्लें आसा, ताजेर आमकां आमचें थंब इम्प्रेशन दिवपाक जाय, आमचो आधार कार्ड आमकां खबर आसपाक जाय आनी आमकां कितलो अमावंट घालपाक जाय, हे 3 डिटेल्स आमकां खबर आसत जाल्यार आमच्यांनी ते कम्युनिकेट करूं येता. सो अशें न्ही की कॅशलेस ट्रान्झॅक्शनां आमकां इंटरनेटच जाय वा एंड्रॉयड मोबायल जाय वा एप्पल फोन जाय, ब्लॅकबोर्ड अशें कांय ना. तर सरकारान ही बी सोय केल्ली आसा. विथआउट इंटरनेट आमच्यांनी कॅशलेस ट्रान्झॅक्शन करूं येता. आनीक एक फोन आसा आमकां वास्कोच्यान यश नाईक. हॅलो यश. हॅलो. हॅलो यश. सांगात. म्हजो प्रश्न आसा की जो आमी सामान ते हे करता पळय तेंचे आमी रॉंग तेच्या खातीर आमचे खंयचे इन्स्ट्रक्शन आसता? कितें कळूना, परत समजुना, परत प्रश्न विचारात. हॅलो, रिपीट करात, मातसो परत विचारात. ओके.
आमचे कडेन सामकी 2-3 मिनटां उरल्यात. हांव जो म्हजो प्रश्न आशिल्लो की निमाणे कडेन सायबर सेक्युरिटीच्या नदरेन कस्टमर म्हणून आमी किंवा बँक युजर्स नेट बँकिंग वापरतात त्या मनशांनी सेफ्टी सेक्युरिटी म्हणून खंयची प्रिकॉशन्स घेवची मिनिमम स्मार्टफोन वापरतल्यांक ते सांगात. समर्थ बाब तुमी सुरू करा. 1 2 3 आणि आमी हो कार्यक्रम सोंपवया. फर्स्ट गोष्ट म्हळ्यार आमी पब्लीक प्लेसीन केन्ना ट्रान्झॅक्शन करप ना. वी हॅव टू अवॉयड ट्रान्झॅक्शन इन म्हणजे जे झोन्स आसता पब्लीक झोन वायफाय ते आमी अवॉयड करपाक जाय. जेन्ना आमी ATMान पीन घालता तेन्ना तेजे कडेन आमी सुरक्षा दिवपाक जाय, हार्डनदर करप ना. तिसरी गजाल म्हळ्यार आमी आमचें इन्फॉर्मेशन तिसऱ्या मनशाक केन्ना शेअर करप ना. पीन जो आसा थोडे तातूंत बदलप यू हॅव टू चेंज द पीन अशें म्हणून ते साधारण कितें आसपाक जाय. म्हणजे एक एकदां कशें जाता ते मागीर नंबरूच याद उरना. हांव खूब जाणांक विचारता अरे पीन चेंज केलें ना तेन्ना केन्ना घातिल्ली ती आसा म्हणटकच एक ठरावीक 6 म्हयन्यांनी ती बदलची किंवा वर्षान बदलची अशें कितें आसा काय फ्रिक्वेंटली ते करचें मातशें सांगात. खंयचो जो पीन आसता मे बी तुमचो ईमेल अकाउंट वा कसलोय जो पासवर्ड आसता तो रेग्युलरली तुमी चेंज करपाक जाय. एट मॅक्स 3 मंथ्स तुमी तो चेंज करपाकच जाय. आणि तो सिस्टम खूप सिंपल आसा करपाचो. प्रोसिजर खूप सिंपल आसा, व्हडलो कांय ना, पण करपाक जाय. थंयच ATMाचेरच तुमकां ते दाखयता चेंज द पीन म्हणून आणि तो OTP काडून व्हेरीफाय करून ते जावं येता. सांगात. हे चेंज करपाचो एक म्हणजे रिक्वायरमेंट गरज अशाच खातीर की जरी 3 महिने 6 महिने म्हणले जायत की इट इज फॉर युअर सेफ्टी. म्हणजे ओवर द पिरियड ऑफ टायम देर इज अ पॉसिबिलिटी की तो कोणाक तरी कळा आसूं हाका लागून तो चेंज करप. फॉर दॅट मॅटर आतां आमकां याद दवरपाक डिफिकल्ट जाता, पण दॅट इज हाव यू हॅव टू सेक्युरिटी खातीर तो करचोच पडटा. आनी पासवर्ड सुद्दां आमकां एक नॉर्मल संवय आसा पळय इजी ते दवरप. म्हणजे कोणाचें नांव किंवा 1 2 3 घालून बी हेंय बी डेंजरस. म्हणजे हे इजिली कितें जाता कोणाच्यानूय ते म्हणजे स्निफर्स की लॉगर्स बी आसता पळय. सायबर कॅफे म्हणटू एनीवे आतां नाच, पूण पयलीं लोक सायबर कॅफेन वतकच ते की लॉगर्स आसताले. की टायप करता ते कॅप्चर करपाक जातात आनी ताजे वयल्यान पासवर्ड्स बी मेळपाक शकतात. सो आतां ते हाऊ सेफ टू यूज व्हर्च्युअल कीबोर्ड म्हणजे ते थंय दितात एक्चुअली. म्हणजे व्हर्च्युअल कीबोर्ड इज अ सोल्युशन फॉर की लॉगर्स. म्हणजे की टायप करता लॉक करपाक शकता न्ही. व्हर्च्युअल कीबोर्ड इज स्क्रिनीचेरूच येता, सो ताका की लॉगर्साचेर तो कॅप्चर करूंक शकना, तातूंत करपाक शकना. सो दॅट इज एडवांटेज. सायबर कॅफेन बी खंय गेले जाल्यार ते यू कॅन यूज व्हर्च्युअल कीबोर्ड. दॅट इज अ सोल्युशन टू स्टॉप की लॉगर्स. ताजे खातीर तें आसा. म्हणजे पासवर्ड सुद्दां म्हणत तुमी ताका म्हणजे खुबशे फावटी थोडी वेबसायट्स आसता पळय त्यो एक्सेप्टच करना पासवर्ड असा आसूं जाय. इट शूड बी कॉम्बिनेशन ऑफ अपर केस लेटर्स आनी लोअर केस लेटर्स, कॅपिटल आनी स्मॉल. नंबर्स आसूं जाय मदीं, स्पेशल कॅरेक्टर्स आसूं जाय लायक कॉमा, स्टार, डॉलर, हॅश बी अशें. तशें घाल्यारूच एक्सेप्ट करता. सो याद दवरपाक मातशें डिफिकल्ट जाता, तरी पूण इट इज अ बेस्ट प्रॅक्टीस तशी दवरप. आनी समर्थ बाबान सांगले त्या प्रमाणे एज प्रिकॉशन्स आमी कॉमन एरियेन किंवा पब्लीक नेटवर्क जे असतात, ओपन नेटवर्क असतात तातून वचून वापरप ना. म्हणजे फेसबुक, व्हॉट्सएप बी वापरल्यार जाता. नॉर्मल एक ब्राउजिंग करपा जाय वापरल्यार जाता. कित्याक कांय कडेन सवलती दिल्ली आसा न्ही, त्यो करपाकूच जाय. वेळ सोंपला. आमकां दिशिल्लें की चर्चा 1 वर कशी चलोवपाची आनीक 1 वराच कमी पडटलें अशें दिसता. कॅशलेस ट्रान्झॅक्शन, डिजिटल इंडिया किंवा ई बँकिंग, नेट बँकिंग अशे तरेचे वेगवेगळे तुमचे प्रश्न. खूब फोनूय आयले आमकां बरें दिसलें. पूण अशे तरेची आनीक एक चर्चा आमच्यांनी चलोवं येता. खुबशे प्रश्न आसा. तुमी सगळ्यांनी ई बँकिंग, नेट बँकिंग कॅशलेस जावचें अशें भारत सरकार सांगताच, आमी बी हांगा सांगता, कारण ताजे खूब फायदे आसा. निलेश बाब तुमी हांगा आयले, देव बरें करूं. समर्थ बाब तुमकांय बी देव बरें करूं. आनी तुमकां सगळ्यांक तुमी प्रश्न विचारले तांकां सगळ्यांक देव बरें करूं. परत मेळुया फुडल्या फोन इन कार्यावळीन. नमस्कार. देव बरें करूं.